मित्रांनो, चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती 2022-23 संदर्भातलं 13 सप्टेंबर 2024 रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भात अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। प्रशिक्षण सत्र 2024 जे आहे नवप्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात देण्यात येणाऱ्या 9 महिन्याचे मूलभूत प्रशिक्षणाबाबतचं आलेलं हे अपडेट आहे। तर खूप महत्त्वाचं हे अपडेट आहे। नवनियुक्त उमेदवारांसाठी हे खूप महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे 13 सप्टेंबर 2024 रोजी। तर पोलीस घटकातील ज्या नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांची मूलभूत प्रशिक्षण अद्याप पूर्ण झालेली नाही अशा एकूण 1008 नवप्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष यांची मूलभूत प्रशिक्षण दिनांक 19 सप्टेंबर 2024 पासून पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे सुरू करण्यात येत आहे। तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे। तर खालील घटक प्रमुखांनी त्यांच्या आस्थापनेवरील नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांना दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी 4 वाजेपर्यंत पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे पोहोचतील अशा बेताने पाठवण्याची व्यवस्था करावी। तर त्याच्या संदर्भातलं हे संपूर्ण अपडेट आहे। तर तुम्ही बघू शकता पुरुष उमेदवार जे आहेत पात्र झालेले 2022-23च्या पोलीस भरतीमध्ये तर त्यांचं 9 महिन्याचं जे प्रशिक्षण होणार आहे सोलापूर येथे तर त्या 1008 उमेदवारांचं तर त्या विभागानुसार किती उमेदवार बोलवले आहेत तर ते पाहूया। तर बृहन्मुंबईमधनं 558 उमेदवारांचं निवड झालेली आहे। त्यानंतर ठाणे शहरमधून 8, नवी मुंबईचे 87, मीरा भाईंदरचे 5, पुणे शहरचे 47, पिंपरी चिंचवडचे 152, नाशिक शहरचे 70, छत्रपती संभाजीनगर शहरचे 11, लोहमार्ग मुंबईचे 31 आणि ठाणे ग्रामीणचे 39 असे एकूण 1008 उमेदवारांची इथे प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे। तर 19 सप्टेंबर 2024 रोजी त्यांना तिथे हजर राहायचे। पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे वाटप करण्यात आले आहे। तर त्याच्यानुसार हे संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। तर उमेदवारांना सोबत काय घेऊन जायचं आहे ते पण याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। याचं PDF जे आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता। नवनियुक्त पोलीस शिपाई भरती झालेल्या सर्व उमेदवारांचे जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला सोबत काय काय घेऊन जायचे ते तुम्ही इथं दिलेलं आहे। तसेच पोलीस शिपाई यांना स्वतःचे लग्न, नातेवाईकाचे लग्न तसेच इतर कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। जेव्हा प्रशिक्षण सुरू असेल तेव्हा तुम्हाला कशाही प्रकारच्या रजा वगैरे मिळणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। तर पात्र उमेदवारांनी इथं नक्की हजर राहायचं आहे। तुमचं पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये तुमचं स्वागत असणार आहे सोलापूर येथे। तर हे होतं पुरुष उमेदवार जे आहेत 1008 नवनियुक्त तर त्यांच्या प्रशिक्षणासंदर्भातलं आलेलं 13 सप्टेंबर 2024 रोजीचं अपडेट आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे व तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायचं आहे। धन्यवाद।